माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे। होय बहिणींनो, अखेर जार आलेला असून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला अखेर सुरुवात होणार आहे। आदिती तटकरे सुरुवातीला काय म्हटलं तुम्ही ऐकलंच असेल। आता त्यांनी जिल्ह्यांची यादी काढलेली असून पहिला टप्पा 12 जिल्ह्यात व 70 तालुक्यामध्ये वाटप सुरू होणार आहे। जर तुमचं तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये टोटल 3000 रुपये आता पूर्ण वाटप करण्यात येणार आहे। 1,500 रुपयांचे 2 हप्ते माता भगिनींना देण्यास आम्ही सुरुवात करत आहोत असं आता सरकारने सांगितलंय। त्यामुळे आता काळजी करू नका, डायरेक्ट हे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील असं एकनाथ शिंदे म्हटलेलं आहे। व त्यांनी सांगितलं की आता आम्ही सांगितलेली 2 कामे लक्षपूर्वक तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळतील। व त्यांनी असं पण सांगितलं की 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही वाटप करत आहोत। ते कोणते 12 जिल्हे आहेत ते देखील तुम्ही आता व्यवस्थितपणे समजून घ्या। जर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल की कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे, कोणत्या 70 तालुक्यामध्ये सर्वात आधी 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। सर्व काही यादी आता दाखवणार आहे। जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी बघण्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे लाडकी बहीण योजनेचे दरवेळेस पैसे कधी जमा होतील त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। यादीमध्ये जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहेत। तर इकडे बघा पहिला टप्पा आता सरकारच्या माध्यमातून सुरू होत असल्याने प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात तसेच 70 तालुक्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे असं सरकारचं स्पष्टपणे आपल्याला म्हणणं बघायला मिळत आहे। याच वेळेस एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतला व लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला आहे। लाडक्या बहिणीनो, एकनाथ शिंदे सांगितलं की ऑक्टोबरचा 16वा हप्ता जो द्यायचा आहे त्याचे 1500 रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत। तर नोव्हेंबरचे पण 1500 रुपये 17व्या हप्त्याचे मंजूर केलेले आहेत। 16 व 17वा हप्ता टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। कारण ही एक सर्वात मोठी भेट नोव्हेंबरच्या हप्त्याची देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे आता बहिणीला काळजी करण्याची गरज पडणार नाही। सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार 12 जिल्ह्यांमध्ये व या 70 तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील। जर तुमच्या पण तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव या 70 तालुक्यांच्या यादीत 12 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर चला नेमके कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची नावे सांगतो। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये असेल तर डायरेक्ट पैसे तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल हे 3000 रुपये सरकार का देत आहे, त्याचं कारण म्हणजे सरकारला दिवाळीलाच तुम्हाला भेट द्यायची होती। सरकारने सांगितलं की दिवाळीला पैसे देऊ, मात्र त्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू असल्यामुळे एकाच वेळेस 2 ठिकाणी पैसे वाटप करता आलं नाही असं सरकारने सांगितलं। मग त्यावेळेस बहिणी नाराज झाल्या। मग बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काय केलं तर ऑक्टोबरचे पण 1500 जाहीर केले व नोव्हेंबरचे पण 1500 जाहीर करत आता 3000 रुपये बहिणीला देण्याचं ठरवलेलं असून आता या 12 जिल्ह्यामध्ये व या 70 तालुक्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमवणार आहेत। तर चला कोणते 12 जिल्हे व कोणते 70 तालुके आहेत की त्या ठिकाणी आता पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे त्यांची नावे आपण पाहू। तर या ठिकाणी बघा आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली आहे। मात्र एक महत्त्वाचं काम देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला करायचं आहे। इथे सरकारने काय सांगितलंय बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून बहिणींनो काळजी करू नका, आता पैसे जमवणार असून 100% पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे। सरकारची माहिती देखील जाहीर झालेली आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला आता ही 2 कामे करावी लागणार आहेत तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। अन्यथा 3000 रुपयांचा हप्ता
हप्ता मिळणार नाही। मग तुम्हाला पण 3000 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण की जी 2 कामे तुम्हाला करायची आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये मिळतील, ती कामे तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। सरकारने कोणती कामे करायला सांगितली आहेत त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। म्हणजे जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुम्हाला काय होईल, 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाही, आपला व्हिडिओ जर हा शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला फक्त एकच हप्त्याचे 1500 रुपये मिळू शकतात, ते पण खूप उशिरा देखील मिळतील। हे देखील लाडक्या बहिणींनो लक्षात घ्यायचं आहे। तर चला नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूयात। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे देत आहे त्यांची यादी आपण बघूयात। आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन बघत चला। तर या ठिकाणी बघा आता यादी आलेल्या असून यादीमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, सर्व काय सरकारने जाहीर केलं। तर यामध्ये आता पहिला जिल्हा सरकारने घेतलेला आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता टोटली तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबरच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये वाटपाला मंजुरी मिळाली। तर ऑक्टोबरचे वाटप होताच लगेच आता नोव्हेंबरचे 1500 हे जमा होणार असून टोटल माता भगिनींना 3000 रुपये मिळणार आहे। 1,500 2 हप्त्याचे मेसेज हे मोबाईलवरती कोणत्या क्षणी येतील सरकारने सांगितलं। आता तुमच्या मोबाईलकडे लक्ष राहू द्या, कारण कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल, कारण की आता उशीर होणार नाही, कारण GR आलेला आहे व GR आल्यावर तुम्हाला माहीतच असेल पैसे लवकर मिळत असतात, कोणत्याही तासात मिळत असतात। त्यामुळे आता लक्ष द्या, तुम्हाला पहिला मेसेज येईल त्यामध्ये लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट ऑक्टोबरचे 1500 रुपये म्हणून लिहिलेलं असेल। त्यानंतर दुसरा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट लाडकी बहीण योजना मनी असं लिहिलेलं असेल व त्या ठिकाणी काय असेल 1500 रुपये लिहिलेलं असेल। म्हणजे 2 हप्त्याचे 1,500चे मेसेज आले की समजून जायचे आपल्या बँक खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबरचे मिळून 3000 रुपये सरकारने जमा केलेले आहेत। तर हे मेसेज आता कोणत्या क्षणी येणार आहेत, मग आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत त्यांची नावे आलेली असून यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती। 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं आहे। तर यामधील काही तालुक्यामध्ये पैसे आता मिळणार आहेत व काही तालुक्यात उशिरा मिळणार आहे। तर इकडे बघा अमरावती जिल्ह्यातील आता काही रेल्वे चांदूरचा भाग असेल त्या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहेत। त्यामुळे आता कसलीच काळजी लाडक्या बहिणीला आता करण्याची गरज पडणार नाही। तर चला पुढचे कोणते तालुके आहेत तो कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देण्यास सुरुवात करत आहे त्यांची पण यादी आता आपण बघूयात। तर इकडे बघा आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचे 3 फायदे होणार आहेत, कारण की त्यांचा पहिला फायदा होईल त्यांना 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळून जातील। त्यानंतर त्यांचा दुसरा फायदा होणार आहे त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील, कारण ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नाहीत त्यांना पण सरकार आता देणार आहे व ते पैसे कसे मिळवायचे असतात ते आपण माहिती देत असतो, अशी माहिती कोणी सुद्धा देत नाही। त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा जे आहे ते 100% होणार आहे व कोणती 2 कामे करायला सरकारने सांगितली ती पण सांगतो, कारण की ही 2 कामे केली तरच तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। तर चला त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची लिस्ट आपण बघूया। तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा लाडक्या बहिणींनो जाहीर झालेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप आता या माध्यमातून सुरू केले जाणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा बघितला, दुसरा जिल्हा जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर मग या आनंदाची बातमी आली, जर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना जास्त पैसे सरकार देणार आहे। मग आहे का नाही लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आधार कार्ड असेल तर आहे म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच आता आपापल्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमके पैसे कधी मिळतील ते सांगूया। तर इकडे बघा या जालना जिल्ह्यातील प्रत्येक माता भगिनीला पैसे मिळणार असून डायरेक्ट रक्कम बँक खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे। बँक खात्यावरती रक्कम आता जमा करण्यात येणार आहे। तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी देखील पैसे मिळणार आहेत। मात्र जालना जिल्ह्यातील 3 तालुके वगळता बाकीच्या तालुक्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। तर चला नेमके कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी सरकार पैसे देत आहे व यादीमध्ये कोणत्या तालुक्यांचं नाव घेतलं आहे ते सांगतो। आता फक्त लक्ष देऊन बघा, जर यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं पण नाव असेल तर लगेच तुम्हाला कोणत्या क्षणी काही तासात 3000 रुपये 100% मिळून जातील। तर चला तुम्हाला त्या तालुक्यांची नावे सांगतो।
तर इकडे बघा आता पहिला तालुका देखील या ठिकाणी जाहीर झाला आहे, जाफराबाद तालुका. जर या जाफराबाद तालुक्यातील तुम्ही असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत. जाफराबाद तालुक्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 येणार. सर्वात आधी ऑक्टोबरचा म्हणजेच की जो 16वा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आहे तो जमा होणार. त्यानंतर नोव्हेंबरचा 17वा हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जमा होणार. त्यामुळे आता काळजी करायची नाही. टोटल 1,500 रुपये म्हणजे 3,000 रुपये सरकार तुम्हाला देत आहे. सरकार देण्याचं कारण म्हणजे दिवाळीला सरकारला भेट देता आली नाही, त्याचं कारण सरकारने सांगितलं. सरकारने शेतकऱ्यांना पैसे वाटप केले व त्यामध्ये लाडक्या बहिणीला देता आले नाही, कारण की डीबीटीचं काम इकडे शेतकऱ्यांसाठी सुरू होतं. मग आता ते डीबीटीचं काम शेतकऱ्यांसाठीच बंद केलं असून इकडे आता तुम्हाला पैसे वाटप सुरू केलेलं आहे. तर आता इकडे बघा डीबीटीचं काम तुमच्यासाठी सुरू झालेलं असून जसं हे काम पूर्ण होईल तसे 15 ते 20 मिनिटात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील. कारण डीबीटीचं असं एक माहिती असते की डीबीटीचं बटन सरकार जसं दाबेल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट येतात. डीबीटीचा अर्थ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तिकडून पैसे पाठवले की डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर चला आता कोणत्या बँकेमध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता वाटप सुरू होत आहेत, पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या, तालुक्यांच्या याद्या आपण आता बघण्याचं काम करूयात. तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाच्या याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत. तर इकडे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. तर सरकारने सांगितलं की सरकारने आता दिलेल्या माहितीनुसार बहिणीला आम्हाला दिवाळीला पैसे देता आले नाही, त्यामुळे सरकार म्हणलं बहिणीनं आम्हाला माफ करा. त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या. मग बहिणीला आता दिलासा तर द्यायचा होता, मग त्यातच एक मोठा निर्णय घेतला. तर आता सरकारने सांगितलं की बहिणीला आम्ही 1 हप्ता देण्याऐवजी 2 हप्ते आता देत आहोत. टोटल 3,000 रुपये यामुळे बहिणीला आता मिळणार आहेत. कोणतीही बहीण नाराज राहणार नाहीये, काळजी करू नका. पहिला टप्पा आता सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे. या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा पहिला टप्पा देखील आता जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. तर पहिला टप्पा 12 जिल्ह्यामध्ये तसेच 70 तालुक्यांमध्ये आता वाटप सुरू होत आहे. कुणीही काळजी करू नका. GR आलेला असून आता सर्व पैसे जमा होणार आहेत. सरकारने पैसे देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. सर्वात आधी पैसे या 12 जिल्ह्यामध्ये व या 70 तालुक्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून नक्की मिळू शकतो. तर चला नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत, त्यांची यादी आता आपण बघण्याचं काम करूयात. आता जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांचा नक्कीच फायदा होईल व तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे. जाफराबाद तालुका या ठिकाणी पैसे मिळणार आहे. दुसरा तालुका मंठा तालुका. ज्या कोणी लाडक्या बहिणी या तालुक्यातील असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी पण 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे. मंठा तालुका मराठवाड्यातीलच आहे. याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत. अजून यादीमध्ये बऱ्याच तालुक्यांचं नाव आहे. यादीमध्ये पुढचा तालुका देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे घनसावंगी. घनसावंगी तालुक्यातील लाडक्या बहिणींनो पहिला टप्पा सुरू होत असून पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबरचा 1,500चा हप्ता व लगेच त्या पाठोपाठ नोव्हेंबरचा 1,500चा हप्ता, हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून तुम्हाला काळजी करायची नाही. टोटली 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. त्यामुळे आता कोणीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी व चिंता जास्त काही करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत अशा देखील जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आपण बघण्याचं काम करूयात. तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे. तो जिल्हा देखील या ठिकाणी बघू शकता जळगाव. जळगाव जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे सरकार देणार आहे. टोटल हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. डायरेक्ट पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला दिलासा मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट ऑक्टोबर व नोव्हेंबरचे
3,000 रुपये जमवणार आहेत। त्यामुळे आता यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं असून तुम्हाला दिलासा मिळेल। यामध्ये सर्वात आधी पैसे जमवणारा जळगाव जिल्ह्यातील तालुका एरंडोल तालुका। जर तुम्ही या एरंडोल तालुक्यातील असाल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता प्राप्त होणार असून तुम्हाला पैसे मिळताच मेसेज येणार आहे। तर चला पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत तर यामध्ये बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा जिल्ह्यातील देखील माता भगिनींच्या बँक खात्यात डायरेक्ट पैशाची रक्कम ही आता वाटप केली जाणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडक्या ताईंना एक चांगला दिलासा मिळणार आहे। कारण की आता पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून माता भगिनींना देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे। त्यामुळे कोणीच नाराज होणार नाही, सर्व बहिणीला दिलासा आता सरकार देणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो। आता कोणीही काळजी चिंता करत बसायची नाहीये, हे देखील आता महत्त्वपूर्ण माहिती आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे। त्यामुळे जास्त काही काळजी व चिंता आता तुम्ही करत बसू नका, कारण तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला नाराज देखील व्हायचं नाही व कसलीच काळजी देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील आता आपण बघण्याचं काम करूयात। तर या ठिकाणी बघा आता पुढचे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। तिथे सांगितलं आहे की आता बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपासाठी GR ला दिली मंजुरी। बघा आता हा GR मंजूर झालेला असून लाडक्या बहिणींनो जो GR आलेला आहे त्यामध्ये काय सांगितलंय तर बघा आता लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी आता पैसे मंजूर केले आहेत। GR मध्ये आलेल्या माहितीनुसार जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्याचं काम होणार आहे असं सांगितलं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या प्रत्येकाला जे आहे ते डायरेक्ट पैसे जमा होतील। GR मध्ये आलेल्या माहितीनुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत। तसेच आता पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होत आहे व 70 तालुक्यांमध्ये देखील याचे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। बऱ्याच जणांनी अजून व्हिडिओला एक लाईक देखील केलेलं नाही, व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर या ठिकाणी बघू शकता GR मध्ये स्पष्टपणे माहिती आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे आता जमवणार आहेत। 70 तालुक्यात पैसे येणार आहेत। तर GR मध्ये माहिती येताच तुम्हाला माहितीच असतं की लगेच 24 तासात पैसे जमा होतात। त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुम्हाला काही तासात किंवा आज मिळाले नाही तरी उद्यापर्यंत पैसे मिळून जातील। दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये 16 व 17वा हप्ता हा टोटल तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व जास्त करून चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तर चला पुढचा टप्पा पैसे वाटपाचा कोणत्या जिल्ह्यात होत आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा टप्पा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। त्यामुळे तुम्ही आता कसलीच काळजी चिंता काही करत बसू नका। आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्हे आहेत सरकारने सांगितलं। इथे बघा 100% पैसे देत आहोत। एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या का तर त्यांना भाऊबीजेच्या दिवशी पैसे मिळाले नाही, मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीसाठी आम्ही जाहीर करत दिलासा दिलेला आहे असं शिंदेंनी सांगितलं। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्ही कसलीच काळजी करू नका, चिंता करू नका। डायरेक्ट पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत असं देखील सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता प्रत्येक बहीण नाराज जी झालेली होती ती आता नाराज राहणार नसून तिच्या पण बँक खात्यावरती डायरेक्ट पूर्ण पैसे हे आता जमा होऊन जाणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी व जास्त करून चिंता करण्याची आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला गरज पडणार नाही। तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। तर चला आता पुढचे देखील जिल्हे या ठिकाणी आपण बघूयात। तर बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी पैसे वाटप होणारा तो म्हणजे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली 3,000 रुपये अशी रक्कम आता जमा होणार असून हे पैसे माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं असून आता कसलीच काळजी व लाडक्या बहिणीला चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यांच्या देखील याद्या पुढे आपण देणार आहोत। रोजचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला व्हिडिओ जे आहे ते ऑलवरती टाकून इतर लाडक्या बहिणीला कृपया व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा करा। तसेच कोणती 2 कामे करायची तर ती म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करायचे, बाकी काही नाही, हप्ता लवकर मिळून जाईल। धन्यवाद।